नमस्कार मंडळी. तर मी आज निघालो आहे स्वराज्याचे शास्त्रागार म्हणजेच कोथळीकडे येते आणि पाऊस खूप होता म्हणून बोललं जरा चहा पिऊ आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. 2.5 तास ट्रॅव्हल केल्यानंतर हा गडाचा सुंदर असा नजारा दिसायला सुरुवात झाली आणि आम्ही थोड्याच टाईममध्ये गडाच्या पायथ्याला पोहोचलो. हा हॉटेल आहे आणि आपण या हॉटेलच्या बरोबर डाव्या साईडने सरळ जातो गडाकडे. गडाकडे जात असताना आपल्याला दिसतात हे विरगळ बघून आपण निघतो पुढच्या प्रवासाला म्हणजेच गड चढायला. गड चढताच आपल्याला दिसतात हे सुंदर नजारे बघत बघत आपण पोचतो महाद्वारापर्यंत. महाद्वारातून वरती गेल्यावर आपण पोचतो गडावरती पोचल्यावर आपल्याला एक बुरुज आणि 2 तोफांचे दर्शन होते. डाव्या साईडला वरती गेल्यावर आपल्याला एक सुंदर गणपती बाप्पाची मूर्तीचे दर्शन होते. नंतर आपण जातो टेहळणी बुरुजाकडे. वरती गेल्यानंतर आपल्याला ही देवळी दिसते. या देवळीत किमान 6 जण मावू शकतात. ह्या बुरुजावरून माथेरान, कलावंतीण, चंदेरी, पदरगड, खांडच आणि भीमाशंकर ह्या परिसरावरती लक्ष ठेवण्यात येत होते.